माझ्यासोबत सध्या ब्रिगेडियर सावंत जे आहेत सर, काय सांगाल ते युद्ध सध्या चालू आहे इराणचं, कशा प्रकारे तोडगा निघेल आणि काय पुढे होणार आहे सर? अमेरिकेने आपलं प्रभुत्व राखण्यासाठी हे युद्ध सुरू केलंय असं मला स्पष्ट वाटतं. आणि त्याला एक पार्श्वभूमी आहे. कारण इराण ह्याच्यामध्ये एक शत्रू म्हणून अमेरिकेचा पुढे आलेला आहे. शत्रू का? कारण इराण काही करतोय ते अमेरिकेचं ऐकत नाही. आणि अमेरिकेने आता समोर पिक्चर केलं आहे की ते आता अणुबॉम्ब त्यांनी प्रोड्यूस केलेला आहे आणि ते वापरणार आहेत. आणि म्हणून अमेरिकेने हल्ला केला असं ते कारण देतात. आणि इराणला नष्ट करायचा, इराणचं नेतृत्व नष्ट करायचं हा त्यांचा एक कारण आहे. आणि इराणचं नेतृत्व का नष्ट करायचं? कारण तेलाच्या बाबतीत इराण मोठ्या प्रमाणात पुढे आला आहे आणि आत्ताच्या घडीला सुद्धा इराण तेलाचा वापर आपल्या ताकदीसाठी शक्तीसाठी करतो. आणि त्यातून इराण ह्या विरोध करतो अमेरिकेला आणि एकदा केलेला आहे. त्यात मध्येच इस्रायलचा प्रश्न येतो की इस्रायल आता आक्रमक भूमिका घेतोय आणि त्याच्या विरोधात जे आहेत अरब राष्ट्रांच्या विरोधात हा इराण आणि सगळी राष्ट्र एकत्र आणायचा त्यांनी प्रयत्न केला. अर्थात ते यशस्वी झाले नाहीत. पण आता सौदी अरेबिया आहे आणि इतर जी राष्ट्र आहेत ही मोठ्या प्रमाणात अमेरिकेला विरोध करतायत. आणि आता ह्या युद्धामध्ये विरोध करतायत आणि आपली हत्यारं आपल्याकडे जे काय असेल त्याचा वापर करून आक्रमण सुद्धा करतायत, हत्याराचा वापर करतायत. असा सगळा हा एक गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि त्यातनं युद्ध निर्माण झालं आणि मोठ्या प्रमाणात करायचा अमेरिकेचा आणि इस्रायलचा प्रयत्न झालेला आहे. तर एकीकडे अमेरिका, इस्रायल आणि दुसरीकडे इराण आणि इतर राष्ट्र जे आहेत त्यांचं हे युद्ध. तर हे कुठेतरी तेलाच्या बाबतीत जे आहे युद्ध आहे की आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी करण्यात येतं, काय सांगाल सर? हे तेलाचा प्रश्न आहेच. तेलाचा प्रश्न आता भारताने जसं तेल आपल्या रशियाकडनं घेतलं त्याला अमेरिकेने विरोध केला. पण भारताने दखल घेतली नाही आणि त्यांनी तेल घेत राहिली, आताही घेत आहेत. आणि दुसरे राष्ट्राकडनं सुद्धा तेल घेण्याचा प्रयत्न चालूच आहे. आणि भारत एक स्वतंत्र राष्ट्र आहे हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा ते आवश्यक आहे. अमेरिका सांगते म्हणून आपण काय बंद करतो असा विषय नाहीये. तेलाचा विषय येतो तर तेलाचा विषय हा महत्वाचा आहे आणि तो भारताला पाहिजे आहे. आणि भारत स्वतंत्र आहे कुणाकडनंही तेल घ्यायला, अशा भारताची भूमिका आहे, असावी. आपण अमेरिकेच्या दबावाखाली काही करू नये हा विषय पुढे येतोच. आणि त्याप्रमाणे इराण हे कायम भारताला तेल सप्लाय करणारं राष्ट्र राहिलेलं आहे आणि संबंध चांगलेच राहिलेले आहेत. पण ते वाईट होऊ नये असा प्रयत्न सुद्धा आपण करतो. तर सध्याची जर आपली भारताची भूमिका असेल ती काय भूमिका असेल, तुम्हाला काय वाटतं सर? भारताची भूमिका स्वतंत्र आहे की आपण स्वतंत्र निर्णय घेऊ शकतो असं भारत पुढे येऊन सांगतं. तरी कारण कुठलाही आता युद्ध असेल तर आपण कुठलीही भूमिका घेऊ शकतो हा भारताचा प्रयत्न आहे. आणि कुणाच्या दबावाखाली आपण वागत नाही हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण अमेरिकेने आमच्यावर दबाव आणला की रशियाकडनं तेल घ्यायचं नाही, त्याला जुमानलं नाही आपण. पण याप्रमाणे भारत हा एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो हे भारत सिद्ध करतोय. आणि युद्धामध्ये त्याची तीच भूमिका आहे.
आपण इथे पाहू शकता की सावंत साहेब ज्याप्रमाणे सांगितलेलं की भारत हा स्वतंत्र देश आहे आणि आपला निर्णय स्वतःच घेऊ शकतो. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.